नमस्कार, नॉलेज ते ही मराठीतून या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण शेतकऱ्यांचे खूप सारे पीक विम्यासंदर्भातील प्रश्न घेतले होते आणि त्यांच्या त्या शंका होत्या त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला होता. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे काय स्टेटस आहे ते चेक करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. आता विदर्भामध्ये काय स्टेटस आहे ते आपण बघूया. बुलढाणा जिल्ह्यामध्ये जवळपास 316 कोटी रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आली आहे, तर त्यापैकी 76 कोटी रुपयांची रक्कम वाटप करण्यात आलेली आहे आणि जवळपास 240 कोटी रुपये वाटप करणे बाकी आहेत. अमरावतीमध्ये 61 कोटी रुपये मंजूर आहेत, सर्व रक्कम वितरित केली आहे. जर कोणी शेतकरी उर्वरित असतील तर त्यांचा अद्याप तरी पीक विमा मंजूर झालेला नाही. म्हणजे 61 कोटी रुपये होते ते सर्व मंजूर करून ते वितरित केलेले आहेत अमरावती जिल्ह्यासाठी. यानंतर अकोला जिल्ह्यासाठी जवळपास 77 कोटी रुपये मंजूर झाले होते. ही सर्व रक्कम वितरित केली गेलेली आहे. परंतु शेतकऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळे मिळालेला प्रत्येक शेतकऱ्याला पीक विमा हा खूप कमी प्रमाणात आहे. त्यामुळे 1000 रुपयांच्या खाली जर कोणाचा पीक विमा असेल तर शासनाच्या पद्धतीने त्या शेतकऱ्यांना मदत केली जाऊ शकते. वाशिम जिल्ह्यात जवळपास 32 कोटी 50 लाख रुपये एवढा पीक विमा मंजूर आहे. त्यातील 10 कोटी 60 लाख रुपये वाटप झालेला आहे आणि जवळपास 22 कोटी रुपये वाटप अजून बाकी आहे. यवतमाळ जिल्ह्यासाठी कलेक्टर यांनी अधिसूचना काढून अग्रिम वाटप करावा असा आदेश दिला होता, परंतु पीक विमा कंपनीने अग्रिमचे वाटप केले नाही. जवळपास 153 कोटी रुपये वाटप करण्यात आलेले आहेत, परंतु उत्पन्नावर आधारित म्हणजेच यील्ड बेसिससाठी जिल्हाधिकारी यांनी अधिसूचना काढल्यामुळे अनेक मंडळे त्यासाठी पात्र होऊ शकतात आणि भविष्यात तो यील्ड बेसिसचा पीक विमा यवतमाळ जिल्ह्याला मिळू शकतो. नागपूर जिल्ह्यात 61 कोटी रुपये मंजूर होते, सर्व वाटप झालेले आहे. चंद्रपूर जिल्ह्यासाठी 21 कोटी रुपये मंजूर, पण काहीही वाटप करण्यात आलेले नाही. म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे पैसे वाटप होतील. वर्धा जिल्ह्यामध्ये 117 कोटी रुपये मंजूर आणि त्यातील जवळपास 114 कोटी रुपये वितरित करण्यात आलेले आहेत. जवळपास 3 कोटी रुपये वितरण अजून बाकी राहिलेले आहे वर्धा जिल्ह्यासाठी. गडचिरोली जिल्ह्यासाठी जवळपास 3 कोटी 60 लाख रुपये मंजूर आणि सर्व पैसे वाटप करण्यात आलेले आहेत. भंडारा व गोंदिया खूप कमी प्रमाणात पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे या दोन जिल्ह्यांसाठी. त्यानंतर नाशिक विभागासाठी आपण बघू शकता. नाशिक जिल्ह्यासाठी नाशिक विभागामध्ये 58 कोटी रुपये मंजूर आणि काहीही विमा वाटप नाही. तर नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कुणाला विमा आला नसाल तर त्यांनी बिंदास्त राहा. आपल्याला 58 कोटी रुपये मंजूर झालेत, आपले पैसे वाटप होतील. धुळे जिल्ह्यासाठी 29 कोटी रुपये मंजूर, त्यापैकी 22 कोटी रुपये वाटप, 7 कोटी रुपये वाटप अजून बाकी आहे. नंदुरबार जिल्ह्यासाठी 16 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. त्यातील जवळपास 5 कोटी रुपये वाटप झाले आहेत आणि 11 कोटी रुपये वाटप बाकी आहे. जळगाव जिल्ह्यासाठी जवळपास 44 कोटी रुपये मंजूर आहेत. अद्याप काही रक्कम वाटप झालेली नाही. 44 कोटीची रक्कम कॅल्क्युलेशन मध्ये परत एकदा वाढू शकते. सुरुवातीला ही काहीच नव्हती, परंतु परत ती कॅल्क्युलेट केली. काही राजकीय पुढाऱ्यांनी तिथं थोडासा जोर लावला आणि ही 44 कोटीची रक्कम झाली. कदाचित भविष्यात ही वाढूही शकते. अहिल्यानगर जवळपास 141 कोटी रुपये मंजूर. खूप कमी शेतकऱ्यांचे वितरण झाले आहे, त्यामुळे तेथील मोठ्या प्रमाणावरील वितरण बाकी आहे अहिल्यानगरमध्ये. जर कोणाचा आला नसेल तर आपण आपलं स्टेटस चेक करा. आम्ही या व्हिडिओच्या या उजव्या कोपऱ्यात आपलं स्टेटस कसं चेक करायचं हा व्हिडिओ देणार आहोत. त्या व्हिडिओवरती जाऊन व्हिडिओ संपल्यानंतर तो व्हिडिओ येईल, त्यावरती क्लिक करून आपलं स्टेटस चेक करा. जर आपल्याला आपला पीक विमा आला नसेल तरी आपण बिनधास्त राहू शकता, जर आपला कॅल्क्युलेटेड दाखवत असेल, अमाऊंट दाखवत असेल तर. आता आपण पुणे विभागामध्ये बघूया. पुणे विभागामध्ये सातारा जिल्ह्यात जवळपास 50 लाख रुपये मंजूर आहेत. कोल्हापूरसाठी 75 लाख रुपये मंजूर आहेत. सोलापूरसाठी जवळपास 131 कोटी रुपये मंजूर. ही रक्कम वाढवून 280 कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकते कॅल्क्युलेशन नुसार. आता सध्या 131 आहे, परत एकदा त्याचं रिकॅल्क्युलेशन होऊ शकतं आणि ते कॅल्क्युलेशन होऊन 280 कोटी रुपयांपर्यंत ती रक्कम जाऊ शकते. अजूनपर्यंत सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची काहीही रक्कम वाटप झालेली नाही. जर आपल्याला आपले पैसे आले नसतील तर आपल्याला वाटत असेल आपल्याला पीक विमा मिळाला की नाही, तर असं नाही. कदाचित तुमचा पीक विमा हा तुम्हाला मिळू शकतो, तो कॅल्क्युलेट झालेला असेल, पण सोलापूर जिल्ह्यात कुणाचाच वाटप झालेला नाही. आपण या व्हिडिओच्या शेवटी उजव्या बाजूला एक व्हिडिओ देणार आहोत. त्या व्हिडिओवरती क्लिक करून तुम्ही तुमच्या व्हॉट्सॲपवरून तुम्हाला किती पीक विमा कॅल्क्युलेट झालेला आहे तो बघू शकता. पुणे जिल्ह्यासाठी जवळपास 3 कोटी मंजूर, पूर्ण सगळा वाटप. सांगलीसाठी 7.5 कोटी मंजूर, त्यातले 2.5 कोटी वाटप, 5 कोटी बाकी राहिलेले आहेत. यानंतर सगळ्यात जास्त पीक विमा मिळालेला प्रदेश म्हणजेच किंवा
प्रशासकीय विभाग म्हणजे आपला मराठवाडा, ज्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, बीड, लातूर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड हे जिल्हे येतात. त्यात जवळपास मराठवाड्याला विक्रमी 1800 कोटी इतका फक्त मराठवाड्यासाठी पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगरसाठी जवळपास 85 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. त्यापैकी 80 कोटी रुपये वितरित करण्यात आलेले आहेत आणि 5 कोटी रुपये वितरण बाकी आहे. त्यामुळे आपण आपले स्टेटस बघू शकता. यानंतर आपल्या काही जणांच्या बँक अकाउंटचाही प्रॉब्लेम असू शकतो, तर आपला पीक विमा हा कोणत्या बँकच्या अकाउंटमध्ये येणार आहे तोही आम्ही व्हिडिओ बनवला आहे. व्हिडिओच्या शेवटी आपण ह्या उजव्या बाजूलाच तोही व्हिडिओ देणार आहोत, तर तुम्ही तोही व्हिडिओ बघू शकता, म्हणजेच तुमचे बँक अकाउंट व्हेरीफाय करू शकता. जालना जिल्ह्यामध्ये जवळपास 196 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत आणि तिथे वितरणाला सुरुवात झालेली आहे असं आपण म्हणू शकतो. बीड जिल्ह्यामध्ये जवळपास 282 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. जवळपास 34 कोटी रुपये वितरित झालेले आहेत. 248 कोटी रुपयांचं वितरण अजून बाकी आहे. लातूर जिल्ह्यासाठी 163 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत आणि त्यातील सर्वपैकी सर्व म्हणजेच 163 कोटी रुपये वाटप झालेले आहेत. धाराशिव जिल्ह्यासाठी 231 कोटी रुपये मंजूर आहेत. जवळपास 212 कोटी रुपये वितरित झालेले आहेत आणि जवळपास 19 कोटी रुपये अजून बाकी आहेत वितरण करायचे. नांदेड जिल्ह्यासाठी 361 कोटी रुपये मंजूर आहेत. त्यापैकी 254 कोटी रुपये वितरित केले गेलेले आहेत आणि 107 कोटी रुपये अजून वितरित व्हायचे बाकी आहेत. परभणी जिल्ह्यासाठी मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त परभणी जिल्ह्याला आपण बघू शकतो सगळ्यात जास्त मिळालेले आहेत विक्रमी पीक विमा यावर्षी 401 कोटी रुपये. त्यापैकी 385 कोटी रुपये वितरित झाले आहेत आणि 16 कोटी रुपये वितरण बाकी राहिलेलं आहे. हिंगोलीसाठी 181 कोटी रुपये मंजूर आहेत. 166 कोटी रुपये वाटप झालेले आहेत आणि 15 कोटी वाटप बाकी आहे हिंगोलीसाठी. अशा पद्धतीने प्रत्येक जिल्ह्यासाठीचं पीक विम्याचं कॅल्क्युलेशन आहे. आपल्याला हे सर्व पीक विम्याचे आम्ही 5-7 व्हिडिओ बनवलेले आहेत. तुम्ही सर्व व्हिडिओ बघा. तुम्हाला काहीही शंका असेल, काही क्वेरीज असतील, काही प्रश्न असतील तर तुम्ही व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आम्ही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायचा प्रयत्न करत असतो आणि आपल्या क्वेरीज किंवा शंका सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, गरजू लोकांपर्यंत शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून भविष्यात अशीच महत्त्वाची माहिती व अपडेट्स आपल्याला मिळत राहतील. धन्यवाद.